श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुवार. गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या स्वामींचा वार. आज केंद्रात आरती असते संध्याकाळी 6 वाजता. मी पण आरतीला जाणार आहे आणि त्याचबरोबर आरतीला जाण्यासाठी मी साहित्य काढलं होतं. केंद्रात काय न्यायचं काय नाही ते बघताना माझ्या लक्षात आलं, आज आपला 2-3 दिवस झाले व्हिडिओ आला नाही. मग मी म्हटलं साहित्य न्यायला लागले. मी देवपूजा करतो, ते उंबऱ्याचं हळदीचं लेपन वगैरे केलं. स्वामींची पूजा आणि अभिषेक राहिले. सकाळी सकाळी मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. 8:30-9 वाजलेले आहेत. म्हटलं पहिल्यांदा व्हिडिओ, आज गुरुवार आहे तर स्वामीने बुद्धी घातली तर सगळी कामं तिथंच ठेवली. म्हटलं राहू दे सगळं बाजूला, पहिला सकाळी सकाळी पण आहे अशी मी येऊन देवपूजा करता करता इथे येऊन बसले. हळदीचं लेपन केलं उंबऱ्याला आणि आज जाऊन देवपूजाच करायला लागले होते. चहा नाश्ता वगैरे झाला आहे सगळ्यांचा. म्हटलं नको, आज गुरुवार आहे, स्वामींना बुद्धी घातली तर आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवून घेऊया आणि मग बाकीच्या कामाला लागूया. मग मी केंद्रात जायचं साहित्य पण बघायला लागले होते, काय न्यायचं आहे काय नाही. तर तोपर्यंत मला आठवलं, एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही काय सेवा करता स्वामींच्या, किंवा ज्यांच्या आजूबाजूला केंद्र असेल त्यांनी कोणत्या सेवा करायच्या स्वामींच्या. काय सेवा तर भरपूर आहेत तशा करण्यासारख्या, खूप करू शकता तुम्ही. आणि मला सांगायला पण काय नाही, सगळं माझं पाठ आहे, मी सगळं सांगेन. पण त्यातल्या त्यात स्वामींची रोज नित्यसेवा कोणती करावी तर ते मी नॉर्मली सांगते. म्हणजे ज्यांना वेळ नाही, गडबडीत असतात, जास्त सेवा करू शकत नाहीत, वेळ नाहीत, किंवा रोजची डेली बिनचूक स्वामींची जी सेवा करायची आहे ती मी सांगते. की तुमच्याकडे चरित्र सारामृत असेल पुस्तक, स्वामींचं चरित्र सारामृत म्हणून हे एक पुस्तक भेटतं. त्याच्यातले तुम्ही रोज 3 अध्याय वाचायचे. ते मी तुम्हाला दाखवते. माझं आहे आजचं, हे बघा मी असं कवर घालून ठेवलेलं आहे. मी काहीच नाही साहित्य घेऊन बसले, ते आत्ता जाऊन पटकन आणलं. हे नाव उलटं दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यात. श्री स्वामी चरित्र सारामृत पुस्तकाचं नाव आहे. ह्याच्यातले 21 अध्यायाचं आहे हे. ह्याच्यातले रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. तुम्ही ह्याची सुरुवात शुक्रवारी करू शकता वाचायला. शुक्रवारी 3 अध्याय, शनिवारी त्याच्या पुढचे 3 अध्याय, रविवारी त्याच्या पुढचे 3 अध्याय. हा तुमचा ग्रंथ पुढच्या गुरुवारपर्यंत समाप्त होतो. म्हणजे एक पाठ पूर्ण झाला. 21 अध्यायांचा एक पाठ होतो. तर मग तो पुढच्या गुरुवारपर्यंत एक पाठ पूर्ण झाला तुमचा. मग शुक्रवारी 1, 2, 3 अध्याय वाचायचा. शनिवारी 4, 5, 6 आणि त्याच्यानंतर रविवारी 7, 8, 9 असे रोज 3-3 अध्याय वाचन करू शकता तुम्ही ह्याचं. आणि करायचंच स्वामी सेवा, नित्यसेवा म्हटलं तर पहिल्यांदा स्वामींचं स्तवन घ्यायचं, एक माळ वगैरे किंवा प्रार्थना घ्यायची, स्तवन घ्यायचं, मग हे 3 अध्याय वाचायचे आणि मग स्वामींचे 11 माळी जप करायचा. असा म्हणजे रोजचा नित्यक्रम आहे किंवा नित्यसेवेमध्ये ह्या गोष्टी येतात. स्तवन, 3 अध्याय रोजचे स्वामींचे आणि 11 माळी जप. आणि नित्यसेवा म्हटलं तर ते कसं पुस्तक आहे काही जणांना माहीत नाही. तरी बघा मी ह्या साहित्यामधलं दाखवते. माझ्यासमोर आता साहित्य आहे सगळं. मग हे नित्यसेवेचं पुस्तक आहे स्वामींचं. ह्याच्यात सगळे मंत्र, स्तोत्र, स्तवन वगैरे, प्रार्थना, सगळ्या गोष्टी आहेत. स्वामींच्या आरत्या वगैरे गुरुवारी ह्याच पुस्तकातल्या आरत्या घेत. बरेचसे सेवेकरी असतील, बरेचसे जण केंद्रात जातात, मला माहीत आहे. मला बऱ्याचशा ताईंचा मेसेज आलेला आहे. त्याच्यामुळे पण कोण जात नसेल, खेडेगावात असेल, कुठं असेल तर तुम्ही, मी माझा नंबर पण देते ह्याच्यात कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली, तर तो पण तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे साहित्य सगळं आहे, पण तुम्हाला पुस्तकाची जी किंमत आहे तीच घेतली जाते, पण कुरिअर चार्ज मात्र लागतील. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कुठे स्वामी सेवा केंद्र असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला हे पुस्तकं खूप म्हणजे बरी पडतील. जाऊन तुमचं तुम्ही, भरपूर साहित्य असतं तिथं. आजूबाजूला तालुक्याच्या ठिकाणी जास्त कोण असतील, तुम्ही गावात वगैरे राहत असाल, खेड्यात, तर तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर जरा चौकशी करा स्वामी सेवा केंद्र कुठं आहे का. मग तुम्हाला आरतीला जरी जायला आठवड्याला जमत नसेल तरी पण हे साहित्य तुमच्या घरी असलं तरीसुद्धा तुम्ही स्वामी सेवेकरी झालात. स्वामींची माळ आणि ही 2 पुस्तकं, चरित्र सारामृत आणि नित्यसेवा, हे माझ्या दोन्हींना पण कवर घातलेले आहेत. आणि हे केंद्रातलं आहे. हे बघायचं मी, आणखीन बरंचसं साहित्य आहे पण मी तुम्हाला आता दाखवते तरी पण काय आहे काय नाही केंद्राचं साहित्य. आणि ह्याच्यापेक्षा पण भरपूर असतं. आणि तुम्हाला म्हणजे ते वाचायचं असेल तर ते पण घेतलं तर ठीकच आहे. बघा हा मल्हार सप्तशती ग्रंथ आहे. हा रविवारी वाचला तर खूप छान असतो आपल्या घरात. मग तुम्ही मला विचारता मी वाचते तर हो, मी वाचते, किंवा रोज एक अध्याय घेते, किंवा दर रविवारी जमलं तर 1 तास ते 1.25 तास लागतो ह्या ग्रंथाला. रविवारी हा वाचते म्हणजे मी. आणि माझ्या सेवा विचारल्या तर मी काय करते रोज सेवा, किंवा काय करते, अजून जास्त कोणाला काय सेवा करायची असतील स्वामींचं तर काय करू शकता. तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता, 1 माळ 11 वेळा 24 वेळा. 9 मंत्र आहे तो घेऊ शकता घरात. कालभैरवाष्टक म्हणू शकता, महामृत्युंजय मंत्र घेऊ शकता, व्यंकटेश स्तोत्र आहे. रोज म्हटल्या जाणाऱ्या रोजच्या नित्यसेवेत हे पण भाग येतात.
कंपल्सरी तर ते 3 अध्याय 11 माळी जप स्वामी स्तवन हे आहेच आहे. त्याच्यानंतर जास्तीच्या काय सेवा असतील किंवा ज्या करायच्याच म्हटलं तर ह्या मी घेते. मग मंगळवारी वगैरे कुंकुमार्चन करते श्रीयंत्रावर अभिषेक करते, देवीची 108 नावं घेऊन कुंकुमार्चन करते, श्रीसूक्ताने कुंकुमार्चन करते, नवार्णव मंत्राने करते, कमलात्मक मंत्राने करते, अशा बऱ्याचशा मंत्राने मग कुंकुमार्चन करते. सोमवारी असेल तर मग काय करू शकतो, सोमवारी रुद्राभिषेक घेऊ शकतो आपण, महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून म्हणजे पाण्याने जल घालत राहायचं त्याच्यावरती आणि ते तीर्थ सगळ्यांनी घरात प्यायचं. मग त्याच्यावर महामृत्युंजय मंत्र, शिवमहिम स्तोत्र, रुद्राध्याय ह्याचं पाठ करायचे आणि ते तीर्थ प्यायचं. मग सोमवारी माझ्या अशा काही सेवा असतात, मंगळवारी श्रीयंत्रावरच्या असतात, बुधवारी जास्त करून काय होत नाही, नॉर्मली जे आहेत ते 3 अध्याय 11 माळी मंत्रस्तोत्र वगैरे घेते मी. बाकीचे व्यंकटेश स्तोत्र, कालभैरवाष्टक 2-2 मिनटं लागतात एका मंत्राला, स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त अशा ज्या काही सेवा आहेत त्या मी घेत असते. आणि मग गुरुवारी तर आपल्या स्वामींचा गुरुवारच असतो, त्यामुळे स्वामींचा अभिषेक, हळदीचं लेपन वगैरे, हळद मीठ टाकून पाण्यात घर पुसायचं. संध्याकाळी तर माझी आरतीला जायचीच घाई सुरू होते, त्या केंद्रात तर सगळ्या सेवा बाकीच्या होऊन जातात. शुक्रवार परत असेल तर श्रीयंत्रावरच्या काय सेवा करू वाटतील तर करू शकता शुक्रवारी. शनिवारी पण हे मारुती स्तोत्र, शिवमहिम स्तोत्र ह्या अशा बाकीच्या सेवा तुम्ही रोज घेऊ शकता. रविवारी असेल तर वेळ असेल जास्त, रविवारी कोण कामाला वगैरे जाणाऱ्या बायका असतील, ऑफिस जॉब करणाऱ्या, तर त्या घरी असतील तर रविवारी तुम्ही मल्हार सप्तशतीचा पाठ करू शकता. कुलदेवाचा पाठ आहे तो सगळ्यात अतिउत्तम. आपल्या कुलदेवाची आणि कुलदेवीची पूजा करणं किंवा त्यांचे पाठ करणं सगळ्यात महत्त्वाचे असतात. त्यामुळे ह्या सगळ्यापेक्षा तुम्ही ते केलेले चांगले. 4 पाठ होतात महिन्यात, दर रविवारी 1 पाठ केला तरी मल्हार सप्तशतीचा. दुर्गा सप्तशती आहे, मंगळवार शुक्रवार तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचू शकता. पण आता जे नवीन सेवेकर आहे ज्यांना माहीत आहे, आता असं कोणीच राहिलं नाही की ज्यांना स्वामींच्या सेवा माहीत नाहीत, केंद्र माहीत नाहीत, स्वामींच्या लीला माहीत नाहीत किंवा स्वामींच्या काय सेवा करायच्या हे माहीत नाही, असं कोणीच नसेल. मला तर असं वाटतं की सगळ्यांना सगळं काय माहीत आहे. आता आजकाल मोबाईलमुळे, यूट्यूबमुळे तर सगळीकडे सगळं माहीत आहे. त्याच्यामुळे बरेचसे सेवेकरी सगळ्याच सेवा करतात. ह्याच्यापेक्षा जास्त सेवा करणारे आहेत, गुरुचरित्राचं पारायण करणारे आहेत. महिन्याला, आठवड्याला, पारायणाला म्हणजे महिन्याला सुद्धा सेवेकरी असे आहेत की गुरुचरित्राचं महिन्याला 1 पारायण करतात असं. त्याच्यामुळे खूप सेवेकरी आता भरपूर प्रमाणात सेवा करायला लागलेले आहेत. होता होईल तेवढं स्वामी सेवेला वेळ देत आहेत. आणि ज्यांना काहीच माहीत नाही, वेळ भेटत नाही किंवा खेडेगावात आहेत, त्यांना स्वामी सेवा माहीत नाही किंवा काय करायचं काय माहीत नाही, त्यांनी रोजचं 11 माळी जप, स्वामींचे 3 अध्याय आणि मंत्र स्तोत्र म्हणायचे असतील तर महामृत्युंजय मंत्र, नवार्णव मंत्र, गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, कालभैरवाष्टक सगळ्यात चांगलं हे तुम्ही घेऊ शकता रोज घरी नित्यसेवेबरोबर. संध्याकाळच्या टायमाला कालभैरवाष्टक घेताना तुमच्या घरात रक्षा पडलेली असते, आपल्या घरात अगरबत्तीची रुची, तर ती रक्षा घ्यायची. कुठल्याही दुकानात, किराणा मालाच्या किंवा स्टोरेजच्या दुकानामध्ये हे भेटतं, पिवळ्या मोहऱ्या म्हणून भेटतात. त्या पिवळ्या मोहऱ्याने आपली रक्षा घ्यायची, हातात अशी धरायची, त्याच्यावर मेन तर 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. पण तुम्ही रोज नित्यनियमाने करत असाल तर 1 वेळा कालभैरवाष्टक म्हणून 10 दिशांना घरात आपल्या त्या मोहऱ्या आणि अंगारा तो फेकायचा आहे. आपण अंगाराचं काय करतो, रोजच्या अगरबत्तीचं अंगाऱ्याचं काय करतो, देवघरात लावलेला अगरबत्ती धूप वगैरे लावतो, ते खाली जमा झालेली त्याची रक्षा असते, ती रक्षा गोळा करायची सगळी 2 टायमाची, संध्याकाळी हातात घ्यायची, त्याच्यात त्या पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या आणि त्याच्यावर तुम्ही वल्गा सुक्त पण आणि कालभैरवाष्टक पण घेऊ शकता. हे दोन्ही स्तोत्र घेऊन 10 दिशांना घरात ते फेकायचं बाहेर वगैरे, म्हणजे बाधा काही होत नाही, घरातले दुष्टशक्ती घरात येत नाही बाहेरची. त्याच्यामुळे हे 10 दिशांना फेकू शकता. रुद्राध्याय केलेलं पाणी तुम्ही सगळ्या घरात शिंपडू शकता. रुद्रपाठ केल्यानंतर सोमवारी वगैरे पाणी ते पिण्यात आणू शकता तीर्थ म्हणून. ते तीर्थच होतं एका प्रकारे. ते तीर्थ तुम्ही सगळ्या घरात, अंगणात वगैरे बाहेर सगळीकडे शिंपडायचं आणि पिण्यातसुद्धा वापरू शकता. तर रुद्रपाठाचे तर खूप हे आहेत, परिणाम आहेत. तसं आता ते रुद्रपाठ म्हटलं तर व्यसन सोडवण्यासाठी घेतले जातात, पण त्याच्यात भरपूर फक्त रुद्र अध्याय किंवा रुद्रपाठ घेऊन नाही जमत, भरपूर अशा सेवा घ्याव्या लागतात त्याच्यावर. मग तुम्हाला कोणाला जर व्यसन असेल, बाहेरचं काही नाद असेल, पुरुषांना असतो, महिलांना पण काही असतो, म्हणजे महिलांना चहा म्हटलं तर हा व्यसनच झालं आहे, आणि पुरुषांना दारूचं असू दे किंवा बाकीचं जुगार, रेस वगैरे खेळणं किंवा बाहेरचे काही नाद वगैरे किंवा बाहेर बाधा वगैरे कोणाला काय झाले असेल, कोण आजारी वगैरे असेल तर रुद्रपाठ घेतला जातो. तसं कोणाला काय असेल तर मला सांगा, मी रुद्रपाठ कसा घ्यायचा तो सांगते. नॉर्मली तुम्ही सोमवारी घेत असाल, रोजच्या रोज तुम्हाला घ्यायचं असेल सेवेत, तर तुम्ही रुद्राध्याय, शिवमहिम स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र घेऊ शकता.
तर ह्या झाल्या माझ्या सेवा. मी काय करते तर ह्या अशा नित्यसेवेतल्या रोजच्या आहेत त्या करते. आणि एक्स्ट्राच्या पण कधी जमत असेल, मी जास्त करून घरी कोणत्या सेवा करत नाही, ह्या आहेत तेवढ्याच करते. माझ्या जास्त सेवा होतात केंद्रात गेल्यानंतर. मी जास्त सेवेला महत्त्व देते केंद्रात गेले की माझं आरतीला गेलं की चटई हंतरा, रांगोळी काढा, साफसफाई करा, येताना झाडू मारून या, केंद्रातलं आवराआवर करा टेबलांच्यावर. तरी आता मला जमत नाही, बरेचसे दिवस झाले आता माझं केंद्रातलं पण राहिले, म्हणजे बरेच 2-3 महिने झालं. पण मी ह्या सेवेला जास्त महत्त्व देते. आमच्या इथं पाठ असतो, म्हणजे सामूहिक पाठ होतात. दुर्गा सप्तशतीचे, कालभैरवाष्टकचे होतात. दुर्गाष्टमीला ह्याचं असतं, दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात. चरित्र सारामृतचे पाठ ठेवले जातात. पुन्हा मल्हार सप्तशतीचा पाठ असतो. असे जे काही केंद्रात किंवा सामूहिक ठिकाणी पाठ ठेवलेले असतात त्या पाठाला मात्र मी 100% हजेरी लावते. आणि म्हणजे प्रयत्न तर करते जाण्याचा. आणि बाकी म्हटलं तर मी घरी अशी एवढीच नॉर्मली सेवा करते, बाकी काही होत नाही माझ्याकडून सेवेला. आरतीला जाते दर गुरुवारी. आरतीच्या ठिकाणी गेल्यानंतर माझं साहित्याचं जे काय काम असतं ते, किंवा दुसरं एक्स्ट्राचं काय, झाडू मारा, पिशव्या भरा, साहित्य भराभरी मांडायचं असेल, काय करायचं असेल, दिवा अगरबत्ती तिथं लावणं वगैरे जे असेल ते मी त्या सेवा जास्त करून करत असते. मग ह्या सेवा माझ्याकडनं घरच्या एवढ्याच होतात. आणि तुम्हाला जर तुम्ही प्रश्न उत्तर केले असतील कुठे केंद्रात गेल्यानंतर, त्या सेवा जर काय दिल्या असतील तर त्या तुम्ही करू शकता. कोणाला 41 दिवसाचं पिंपळाला पाणी घालण्याची सेवा दिलेली असते, किंवा मग रोजचं तर रोजच्या ह्याच्यात तर पितृसूक्त पण येतं. आंघोळीच्या आधी पितृसूक्त वगैरे म्हणायचं, आणि मग तो आंघोळ करायची, स्तुती म्हणायची, पितृसूक्त म्हणायचं पश्चिमेकडे तोंड करून, आणि मग तोंड हातपाय धुवून देवपूजा किंवा बाकीच्या कामाला लागायचं. मग ते पण नित्यसेवेचाच भाग येतो, पितृस्तुती. त्याच्यावर तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते विचारू शकता, मग मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. पितृस्तुती, पितृसूक्त कुठे म्हणजे नित्यसेवेतच आहेत ते स्तोत्र आपल्या, ते कधी कसे काय म्हणायचे, मग त्याच्यावर मी सांगेन तुम्हाला. मग ह्या तुम्ही सेवा करू शकता रोज नित्यसेवेमध्ये म्हटलं तर चालतंय. तर मी एवढ्याच सेवा करते. तुम्हाला आणि एक्स्ट्रा सेवा जर दिल्या असतील की दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, चरित्र सारामृतचे पाठ करा, कुठे तुम्ही केंद्रात गेल्यानंतर प्रश्नोत्तर केल्यानंतर गुरुचरित्राचे पाठ करा, एवढे अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या सेवा दिल्या असतात. नवनाथाचे पारायण करायला सांगतात, तर त्या तुमच्या ह्या 3 अध्याय स्वामींचे 11 माळी जप आणि ते तुमचे दिलेल्या त्या सेवा, हे असं सगळं झालं पाहिजे. आणि नसेल नॉर्मलीच तुम्ही कुठं प्रश्नोत्तर केलं नाही, घरी बसून तुम्हाला स्वामींची सेवा म्हणून करायची आहे, तर 3 अध्याय 11 माळी जप आणि जे काय होतील ते 11 वेळा वगैरे मंत्र तुम्ही म्हणू शकता. स्तोत्र मंत्र, कालभैरवाष्टक सगळ्यात चांगला पर्याय म्हटलं तर कालभैरवाष्टक आणि व्यंकटेश स्तोत्र रोज घेऊ शकता तुम्ही. घेऊ शकता ना, घ्यायलाच पाहिजे आहे सेवेकराने, स्वामी सेवेकरी असल्यानंतर. चालतंय. तर काय ताईंच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटलं असेल, किंवा म्हणजे बरेच दिवस झाले मला येऊन, म्हणजे मला वाटतं कमेंट येऊन 7-8 दिवस झाले. खूप म्हणजे 8-10 दिवसाची व्हिडिओ खाली होती ती कमेंट. पण माझं दुसरे मी व्हिडिओ ठरवले होते किंवा करायचे होते ते 1-2 दिवस मी ते व्हिडिओ टाकले होते, आणि त्याच्यानंतर मी आता 4-5 दिवस झाले टाकलेच नाहीत. मग त्याच्यामुळे म्हटलं आता बरेचसे कमेंट आलेत, रोज एका कमेंटचं उत्तर देऊया. तर आजचं हे होतं की मी नित्यसेवा काय करते, किंवा नवीन सेवेकरी असतील तर त्यांनी कोणत्या नित्यसेवा कराव्यात. तर या आहेत आपल्या नित्यसेवा. तुम्हाला मी केंद्रातलं साहित्य दाखवते काय आहे काय नाही. तर बघा, आहे ते तरी न्यायला, म्हणजे एवढं नाही आहे, थोडंसं आहे. मी थोडंसंच असं घेऊन चाललेलं आहे. एका पिशवी भरायला काढले, त्याच्यात नित्यसेवा आहे. सत्यनारायण पूजा आहे, आपल्यात पौर्णिमेला करतात. हा ग्रंथ आहे संक्षिप्त भागवत म्हणून. मल्हार सप्तशती आहे, कमळगट्ट्याची माळ आहे, असा हा अष्टीगंध आहे आलेला, आणि स्वामींच्या माळा वगैरे आहेत. गुरुचरित्र आहे. हे असं केंद्राचं साहित्य आहे. हे मी नेण्यासाठी काढलं आहे. आणि संध्याकाळी आता आरतीला जाताना, चला तर तुम्हाला मला वाटतं आज 2 व्हिडिओ येतील, आरतीचा पण व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ येतील आरतीचे. आणि आता मी स्वामींचा अभिषेक वगैरे करणार आहे, देवपूजा आहे, तर त्या सगळ्याचे पण व्हिडिओ मी पाठवेन. आणि हा आता गुरुवार आहे तर आजच तुम्हाला व्हिडिओ येईल. मी आता झाल्यानंतर अपलोडला टाकेन आज एवढं व्हिडिओ झाल्यानंतर. आणि बाकीचे शॉर्ट व्हिडिओ आता मोठा काय नाही मी करणार, आज शॉर्ट व्हिडिओ वगैरे स्वामींचे टाकेन. आरतीचे, पूजेचे, हळदीच्या लेपनाचे आहेत ते. चालतंय. चला, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.